नाही गुड मॉर्निंग. किती आवरू ना सुट्टीसाठी पण. तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळूच आलतू सुका म्हावरा घेऊन. पहिला गणेशनगरला थोपलो, त्यानंतर कासेकोलला थोपलो आणि आता आल्या चोरवली गावात. तर डायरेक्ट चोरवली गावातनं आपली व्हिडिओ चालू होत आहे. तरी सुका म्हावरा आणलं आहे बऱ्याच प्रकारचा. बारक्यो बघ्यो पण आहात, मोठे बघ्यो पण आहात. सुकाट आहे, अंबारी आहे, मासे सुकाट आहे आणि कोलबी सोडा आहे. तर आवरा सगळा सुका म्हावरा आणलं आहे. तर फिरणार आहोत नेहमीप्रमाणे कोकणातील सुंदर सुंदर गाव. मस्त वातावरण आहे आज पण. आता थंडी कमी झाली आहे. सकाळची जाम थंडी लागत होती, आता ऊन पडलं आहे. सकाळचं 9:30 वाजतात आणि आपण आता चोरवली गावात आहोत. तिकडची आवाज येते मसनीचं, कारण काम जोरात चालू आहे रोडचा. चोरवलीत येणारी 10ची बस लालपरी 10 ST. तिकडं आता रोडचं काम चालू आहे ना, त्यामुळं जाणार नाही पुढं कासेकोल गणेशनगरपर्यंत. नाही तर कासेकोलपर्यंत जाते ही बस. आज चांगला प्रवास आहे चोरवली गावातनं. मुलाची भाजी आणली ते काय नाही, गावठी मुळा. आणि आता जाता तला तालुक्यातील एका नवीन गावात. तर आता आम्ही आलो बोरीचा माल या गावात. इथे का ही आहे आजची सुकाट. हे आहेत कोलंबी सोडे. आणि मिक्स सुकाट आहे, कर्दी आणि मासे सुकाट. आणि बारक्यो बघूयात आणि मोठ्यो बघूयात. कलती त्याच्या बोंबीलात बोंबलांची साईज अशी आहे. काही झाड हातायचं मीडियम बारीक. मी ताई भाकऱ्या भाजतायत. चाय मग कोरी चहा. काय घेतलं बघ्या. ते शेतावर जावायला निघाल्यात, त्यांना सुकाट पाहिजे बोलतात. ते आहेत कोणतरी मावशी. नाही ती नाही, मी तिथं बसलेल ना, तर त्या बोलले सुकट पाहिजे. मी बोलू बघता आई भेटते काय. जेव्हा डबा आणलाय मी, तुला काय घेऊ? कोली म्हणलाय. बरोबर सांगलं. 3200.
बोरीच्या मालावर भरपूर खूप घरा खोललीत कामासाठी. बोल्या बिल्यांची धंदोवाली नाण्या फोटो ती मच्छी बिच्ची चांगली दिसत ती बिव मला म्हणता आहे बघ ही मच्छी कशी दिसत याला हो बघायला. मुंबईला गेल्यावर बघायला पण चांगला वाटतं ना हो चांगला वाटतं. आपल्या गावचा. गावचा हो असा ह्याच्यावर दिलेला ना. तुला हवी मला नको चांगली आहे. आता कधी येते कधी तुम्ही चांगला अंधार मला यातलं नको दाखवायची काय ग गोष्टी टाक. ए नसे काय भाकऱ्या भाजते हो काय. चालल्या चालली हा. रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण तल्यापासून गायमुख पनेली पर्यंत. हा बघा सॉरी पूर्ण कासेखोल पर्यंत काम चालू आहे. तर तिकडे पुढं सिमेंटचं रोड होत आहे, हे होतं डांबरी आहे. म्हणजे या साईडला पूर्ण पनेलीपर्यंत यो डांबरी रोड आहे आणि त्याच्या पुढं सिमेंटचं रोड बनतं आहे. यो बोरीचा माल गाव यांचा बस स्थानक आणि इकडे गाव आहे. मस्तपैकी फिरत आलो. आणि आताच रायगड जिल्हा परिषद शाळा आहे बोरीच्या मालची. 150 रुपये पाकिलो व्हायला होती वाटतं. आता जाता आम्ही दुसऱ्यांदा थांबलो. निघालेलो जायला दुसऱ्या गावात. अजून एक घराजवळ थोपावला आम्हाला सुट्टीसाठी. राजा माणसाची चांगली ना तुला 25 रुपये कमी करायचं का नाही पाव किलो मग हात कमी नाही बाबू. कसं करते 100 मागतोस मासी सांगायचं आपण नाही द्यायचं मग द्यायचं त्या दे पाव किलो दे पाव किलो देऊ का अर्धा किलो देऊ. नको नको अर्धा. आईची वाट बघता. वाचीची ना मावशी तू हो वाचीची ना. हो पहिला जुना माणूस आहे तो हं. मग तसे धावतो संक्रांत मावशी माझी. हा ना टाक बघा टाक. खाली पहिली टाक. 25 कमी हा. आणि बोंबील म्हणा दे कसं 25 रुपयाचं बोंबील काय येते ते दे. अरे देवा 25 रुपयाचं कसं येतील बोंबील. बघे बारीक आहेत ग काय मोठ्या नाही एवढ्या. काय जोगती ते दे तुला. काय जोगती ते दे तुला. जास्त रुपये तुला दे 2 वरती टाक. नाही. पैसे आता 500 रुपये सुटायचे. हो हो मी देतो. जेवणाला उठलाय मी. अरे बापरे. राजी मावशी लावते तोंडाला. हो 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 ती तुला सांगते काय सब लावतात तो हनुमना. नारलीची झाडा मस्त आहेत आता. कधी आलीस तर मला साथ घालून द्यायचा असं. हो मावशीने कोण बिकट लागत ती घेऊन तुझी बस. भाकरी मला आणला. तुझी आठवण येतो. ते दिवस पण कधीतरी आली होती. हो आलो ती मला सांगित होती की मला नाही दिसली मावशी. त्यांच्या बाबूनी घेतली सुकट त्या दिवस. बाबू आला होता ना त्याने घेतली. हाय हाय हो तू जुनी आहेस बळ माझे बळीसारखी. माझी बळ गेली ग बळ गेली काय लागतं माझी बळ.
तुकड घेऊन गेली माझे माऊलीला. जुनी माझी बैस आहे. चला जुना बघ. आता आम्ही आलो बोरीचा माल गवलवाडीत. सगळे गोलवाडी. सॉरी सरई गोलवाडी. हां. विसरलं बाबू. तर आता आम्ही चराईच्या गवलवाडीत आल्या. हा मंदिर कसलं आहे मावशी? गणपतीचा आहे. गणपती आणि हनुमान आहे. हनुमंताचं ना. आजच्या दिवसात आहे आणि भाकरी देखा किती जमावले. बोरीच्या माला अशी दिल्या सगळे. सगळे एकच गावात ना 2-2 एक दिल्यात आणि जोडीला चटणी दिली. इथे काही चटणी पहिले अशी चटणी खाऊन दिवस करायचो. चटणीनी भाकर. मी चालत जाऊचो ना तेव्हा बरीच पोरं अशी चटणीनी भाकरी सांगायची जास्त. आणि डबत मी भाकरी आणले ना तिथं तैशीच रेले. जेव्हा चोरावल्या स्टार्टिंगला थोपलो ना तर पण शिरा दिलेला खावं सकाळचा. तो सकाळची मी भाकरी नाही खाल्ली ती पण तैशीच आहे. तुम्ही काय खाल्लास का नाही? हां. यो देखा मी कोली म्हणलंय भाकरी अशी आणि एवढे सगळे भाकरी मी आणलेलं भाकरी तशीच ठेवलं. दिवस खाते आता. समोरचे मस्तपैकी गाव दिसतंय चरई गवलवाडी. मस्त मजा आली आज भाकरी खावा. चटणी कोलिम आणि भाकरीच भाकरी. ते पण खपले नाही सगळे थोडेसे ठेवल्या. जेवढे खपले तेवढे खाल्ले. पोट भरून जेवलं आज मस्त. जोडीला जवळा आणि चटणी आणि समोर मस्त मंदिर आहे. पॅजो गावामध्ये आहे ना ऐसे पॅजे फिरतात कारण लाल परी इकडे येतं नाही. ऐशा एरियात हवं पण सुकाट घेऊन आलाय. सुकाट बाबांनी वर्दी घातली. कम्पेअर करून दे का कुत्र. तर आता आल्या आहोत चरईच्या आदिवासी वाडीवर. मावशी यांच्यासोबत आहे मी. ना खपत खपत देता.
हो. तर चला आज पहिल्यांदाच चरईची आदिवासी वाडी फिरून देखूया. चरईच्या आदिवासी वाडी कवा फिरलो नाही, सो आज आदिवासी वाडी देखूया. कोण जास्त दिसय नाही, ही लोक पण भरपूर आता कामाला वगैरे जात असतात दुपारची, त्यामुळं कोण जास्त दिसय नाही. घरा भरपूर आहेत. आदिवासी वाडी बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे बाकीच्या आदिवासी वाड्या जो देखल्यात ना मी ते छोटे छोटे असतात. आता जाम घरात. आणि रायगड जिल्हा परिषद शाळा पण आहे, तर मस्त आहे. उलट तिथे का आता मस्तपैकी समोरच डनकीन पण आहे. आणि ही शाळा आहे आणि अंगणवाडी आहे. सालच्या पुढं पण भरपूर घरात. पैसे पण घेऊन ये. उद्या बुधवार आहे, बाहेर काय 50 नाही घेतो आता काय का काही करता. पुराई गारी खेळायला घेतलेली त्या रेत्यातच टाकून दिल्या. यांची घरा पहिले जाम बारकी बारकी असायची, आणि आता सरकार करून भरपूर मदत मिळते या लोकांना. सो घरा पण मस्त मस्त होत चालली. काय माहिती. बाटलीच्या बाहेर चालले पाणी. इकडे पण एक शेजार आहे, इकडे पण बरीच घरं आहेत. आता पोरं खेळतात, तिकडे शाळा भरलंय आणि पोरं एकदम इकडे तिकडे खेळतात. चालत तरी कोण आहे मग. मस्त एकदम दूर दूर घरात, स्पेस भरपूर आहे. बॉलर देखा बैसून बॉलिंग. तर बरंचसं गाव फिरून आता आम्ही निघालो परत जावाला. गायमुका थोपलो तर थोपणार आहोत. थोडासा सुका मावरा राहिले. जाता जाता ते का मस्त आहे की कनिंगडांची शेती दिसली. अजून काय आयल्यात नाही झाडावरती. सुरुवात झाली लागवडीला. एक आमचं काका भेटलं. कधी गेलता? आता पैसा रेल्वे हाफ झाले ना. अच्छा अच्छा. हां, ते ग्रामसेवक ऑफ झाले इथले त्यांच्या. आमचं काका शिपाई आहेत ना ग्रामपंचायतमध्ये, त्यामुळं आयला येतात. दुपारचं 3 वाजतात आणि आम्ही आल्यावर गायच्या मुखावर पाणी पिवला. बऱ्याच दिवसांनी थोपताव गायच्या मुखावर. बरेचसे कमेंट बऱ्याच दिवसातनं येऊन गेले की गायच्या मुखावर पण जा एकदा. सो आज आले, पाणी पण पिऊन जाण, फ्रेश होऊन जाण. आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे असं मोठे मोठे डंपर धावतात या रोडने जाम. या गायचा
थंड पाणी असेल ना, थंडीचा तर एकदम गार जाईल असेल. आय आयली गायचं मस्तपैकी चेहरा पण धावतं गाय. गायच्या मुखावर बैसवासाठी ही नवीन गाय बनवलेली. आणि जेव्हा बैसावली तर पाणीच बंद झाला, तिथनं पाणीच व्हाय नाही. सो परत तीच गाय बैसावली. तर या कारणामुळे ऐसा पण बोलतात, काहीतरी देवाचा महिमा आहे म्हणून ही गाय बैसाई नाही. तर गायच्या मुखावर आलेली गाय गवत खावला. इकडे देखा कोणच नाही, फक्त एक गाय आहे. तर आता आयल्या गायमुख पन्हेळी गावात. बोललो उपास असला का नाही फक्त. एक दादा मुंबईला आहे, एक दादा गावात आहे वसईला. त्यांच्या लेकीचं लग्न आहे आता फेब्रुवारी मध्ये. हो बारकीच आहे. लुगरा दिलाय का आईला. ते भेली ती आणली कसल्या करलीच्या संध्याकाळचं 4:30 वाजता आणि पिणारा होता आम्ही चाय. तर संध्याकाळचं 4:45 वाजतात आणि आता आम्ही आल्या चोरवलीच्या बौद्धवाडी. पुढच्या गावातनं गेलेलो आम्ही, पुढच्या तिकडं. आता रिटर्न चालल्या. गायमुखा थोपलू, नंतर आता चोरवल्या आणि असंच आमच्या गावाकडं जाणार. या संध्याकाळचा मस्त वातावरण आहे. 4:45 वाजल्यात. सूर्यदेव मावळत्या दिशेने चाललाय. आता जे बकरे असतात ते सगळे गेल्यात वाटतं फिरा. ही फक्त कराडा रिल्यात होते. याला पण बाहेर फिरावं आहे ना तेव्हा. म्हणजे 22 ते कालवा, चिंबोरी आणि सोडव. संध्याकाळचं पोचलो आम्ही गावात. देवकाची बकऱ्यांशी गेलती वाटतं. संध्याकाळचं 5:45 वाजता सनसेट आमच्या गावच्या बस स्थानकावरून. आई चालली घरा. आणि इथं कांदा पण आल्यात. कैसं आहे किलो कांद्याचं? 100ला 4 किलो, 25 रुपये किलो. कुठून आली गाडी? बारामती काय? भरपूर लांबून येतात गाड्या. काय रे हा 22 काय करतेस?